शॉप या आयुर्वेदिक अशा औषधाच्या दालनाचं उद्घाटन या सोहळ्यानिमित्त आजच्या प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे, खांडरे मॅडम, खांडरे सर, त्याचप्रमाणे बाळासाहेब खोळे, सूर्यकांत भुजाडी, राहुल शेटे, बापूसाहेब गागरे आणि ज्यांच्या प्रयत्नातून आज राहुरीमध्ये या दालनाचं उद्घाटन होते असे विलासराव गागरे, संपूर्णच गागरे कुटुंबीय. माझ्या मते त्यांची कन्या याच्यात सर्वप्रथम आली होती. तिने राहुरीमध्ये या प्रोडक्ट आणले त्याबद्दल तिचं मी आभार मानतो. आपल्याला आत्ता सर्वच प्रोडक्टची माहिती देण्यात आली, पण खऱ्या अर्थानं असं होतं की आयुर्वेदिक प्रोडक्ट मार्केटमध्ये खूप आहेत, पण त्या आयुर्वेदिक प्रोडक्टला वापरलं जाणारं रॉ मटेरियल हे जर केमिकलने बनवलेलं असेल तर पुढचं प्रोडक्ट किती जरी चांगलं असेल तर त्याला तुम्ही आयुर्वेदिक म्हणू शकत नाही. पण आपल्या या कंपनीचं वैशिष्ट्य आहे, आता मी त्यांचं संपूर्ण थोडंसं वाचलेलं आहे, ते सेंद्रिय खतं पण देतात. म्हणजे शेतकऱ्यांपासून येणारं जे त्यांचा माल आहे तो सुद्धा आता केमिकल मुक्त आहे. त्याच्यामुळं आपण या प्रॉडक्टवर पूर्णपणे भरोसा ठेवू शकतो. साध्या सरळ भाषेत जर उदाहरण द्यायचं ठरलं, किती जरी आपण म्हणलं दुधात भेसळ नाही आहे, पण गाईच्या चाऱ्यामध्येच जर केमिकल असेल तर दूध किती जरी प्युअर असेल ते केमिकलयुक्तच आहे असं आपल्याला मान्य करायला लागेल. त्यामुळं हे जेवढे प्रोडक्ट बनले त्यांच्याशी जेवढे शेतकरी संलग्न आहेत, माझ्या मते त्यांच्याकडनंच या प्रोडक्टसाठीचं रॉ मटेरियल येत असावं. त्यामुळं संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केमिकल वापरलं गेलेलं नाही. जे जे पदार्थ आपल्याला लागतात आपण जाऊन डीमार्ट असेल किंवा मोठ्या मोठ्या दुकानातून घेतो, 100% आपण त्याच्या मागची जी लिस्ट असते केमिकल त्याच्यात वापरलेलं आपण एवढं त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण भारतामध्ये आजकाल असे काही प्रोडक्ट आहेत की जे जगामध्ये बॅन केलेले आहेत कारण त्याच्यात वापरले जाणारे केमिकल. त्यामुळे इथून पुढं काही जरी घेता असाल आपल्यासाठी, आपल्या लहान मुलांसाठी, तर कृपया मागची एकदा त्याच्या लिस्ट बघा. तेवढा टाईम आपल्याकडे नसेल तर जेव्हा घरी आणू त्यावेळेस बघा की त्याच्यामध्ये काय काय केमिकल वापरले. त्यामुळं या ठिकाणी सुरू झालेली कंपनी याला आपला उदंड असा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. शेतकऱ्यांचंही त्यांनी सांगितलं की त्यांचे प्रोडक्ट वापरले की उत्पादन वाढतं. ज्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जातं आहे, शेतकऱ्यांना उत्पादन वाढवल्याशिवाय पर्याय नाही. पण त्याचबरोबर केमिकल वापरलं तर जमिनीची उत्पादन क्षमता पण कमी होते. त्यामुळं शेतकऱ्यांनी या गोष्टींचा विचार करावा, या औषधांचा वापर करावा. त्याचप्रमाणे जेवढं कुटुंब आहे, गागरे कुटुंब नाही पण या कंपनीशी संलग्न असलेली सर्व माणसं, आपल्या सर्वांना शुभेच्छा देव. जे आपण या ठिकाणी ठरवून आलेला जे आपलं ध्येय आहे त्याच्याकडं आपण लवकरात लवकर पोचाल. केमिकलमुक्त भारत जे आपलं ध्येय आहे त्याकडं आपण पोचाल. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना माझ्याकडनं आणि आमच्या संपूर्ण तनपुरे कुटुंबियाकडनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपली उत्तरोत्तर प्रगती हो एवढीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय डॉक्टर उषाताई